वाढत्या थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास व डायबिटीज नियंत्रण करण्यास व सर्व आजारांपासून दूर ठेवण्यास अत्यंत उपयोगी असे हे लाडू. याच्या सेवनाने त्वचेची पोत सुधारते, केस गळतीवर खूप फायदेशीर आहे आणि कंबरदुखी, पाठदुखी यासारख्या आजारांवर पण खूप फायदेशीर असे आहेत. पोटासंबंधित काही समस्या असो, गॅस, अपचन, अनिद्रा अशा सर्व आजारांपासून जर आपल्याला संरक्षण करायचं असेल तर थंडीमध्ये, हिवाळ्यामध्ये अशा प्रकारचे लाडू आपण सर्वांनी खाल्लेच पाहिजेत. उतरत्या वयामध्ये 40 नंतर बाळंतिणीसाठी व लहान मुलांसाठी अत्यंत गुणकारी, बहुगुणी, इम्युनिटी पॉवर वाढवणारे लाडू हे खाल्लेच पाहिजेत. तर चला मग अशा बहुगुणी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या लाडूंची रेसिपी आज आपण बघणार आहोत. तर वळूया आपल्या कृतीकडे. हाय, हॅलो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या चॅनलमध्ये, म्हणजेच अर्चना लिमसे या चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत हिवाळ्यामध्ये आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज मी इथे लाडवांची रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली आहे आणि शेअर करणार आहे. तर इथे मी सर्वप्रथम घेतलेलं आहे डिंक. डिंक हे आपल्याला छानपैकी तुपामध्ये तळून घ्यायचं आहे. इथे मी अर्धा वाटी इतकं डिंक घेतलेलं आहे आणि डिंक हे छानपैकी तुपामध्ये तळून घेणार आहे. डिंक हे आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास खूप फायदेशीर आहे व पचनक्रिया सुधारण्यासाठी पण खूप फायदेशीर आहे आणि याच्यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म असल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरच्या किंवा शरीरावरच्या सुरकुत्या देखील कमी होण्यास खूप फायदेशीर आहे. डिलेव्हरीनंतर बाळंतिणीला शरीरातील ताकदीची भरपूर गरज असते. अशा परिस्थितीमध्ये हाडांच्या विकासासाठी व कंबरदुखी व पाठदुखी यापासून बचाव करण्यासाठी आपण बाळंतिणीला देखील डिंक खाण्यासाठी देत असतो. तर अशा प्रकारे इथे मी डिंक तळून झाल्यानंतर अर्धा वाटी बदाम घेतलेले आहेत. तर बदाम हे छानपैकी असे तुपात तळून घेणार आहे. तर बदामामध्ये विटॅमिन ई, मॅग्नेशियम आणि प्रोटीनचे प्रमाण हे खूप प्रमाणात असते. त्यामुळे बुद्धी सुधारण्यासाठी व हृदयरोगापासून बचाव करण्यासाठी आपण बदामाचे सेवन हे केलेच पाहिजे व मुलांनाही दिले पाहिजे. तर अशा प्रकारे बदाम तळून झाल्यानंतर इथे मी 1 वाटी इतक्या खारका घेतलेल्या आहेत. खारका हे छानपैकी त्यातलं बी काढून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्सरमध्ये असं वाटून घेतलेलं आहे आणि आता तेही मी तुपामध्ये मी असं छानपैकी भाजून घेणार आहे. आपल्याला जास्त भाजायचं नाही आहे, फक्त आपल्याला त्यातलं मॉइश्चर काढायचं आहे. तर इथे खजुराच्या सेवनाने काय होते, तर खजुराच्या सेवनाने डायबिटीज कंट्रोल होते, आजारांपासून संरक्षण होते, हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते व केस गळती रोखण्यास मदत होते. यातल्या क जीवनसत्वामुळे त्वचा देखील आपली चांगली होते. तर अशा प्रकारे ही सर्व पूड मी भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर 1 वाटी भरून असं किसलेलं सुकं खोबरं घेतलं आहे. खोबरं हे मी छानपैकी किसणीवर किसून घेतलं आहे आणि ते पण आता त्यातलं आपल्याला मॉइश्चर काढायचं आहे. जास्त आपल्याला भाजून घ्यायचं नाही आहे. सुक्या खोबऱ्यामध्ये लोह, कॅल्शियम, मॅग्नीज, सेलिनियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. सुक्या खोबऱ्याच्या सेवनाने आपण संसर्गजन्य आजारापासून दूर राहतो व त्वचेची पोतही चांगली होते. त्यामुळे थंडीमध्ये सुका खोबऱ्याचं सेवन हे आपण आवर्जून केलंच पाहिजे. तर इथे मी असं सुकं खोबरं भाजून घेतलं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी इतके पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि तीळ पण हे छानपैकी मंद गॅसवर असे मी तडतडेपर्यंत भाजून घेणार आहे. यात असलेले कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक या घटकामुळे आपले हाडं मजबूत बनले जातात आणि आपल्या शरीरातील जे मॉइश्चर आहे ते मॉइश्चर टिकून राहण्यासाठी मदत होते. तिळाचे सेवन हे केस गळतीसाठी पण अत्यंत फायदेशीर असे आहेत. तर इथे असे छानपैकी तीळ हे तडतडेपर्यंत मी भाजून घेतले आहेत आणि त्यानंतर इथे पाव वाटी इतकी खसखस घेतलेली आहे. खसखस पण आपल्याला छानपैकी अशी मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे, जास्त करपवायची नाही आहे, फक्त आपल्याला ती थोडीशी परतून म्हणजे भाजून घ्यायची आहे. तर इथे खसखस भाजून झाल्यानंतर मी अर्धी वाटी इतकं अळीव घेतलं आहे आणि अळीव देखील छानपैकी मंद गॅसवर मी भाजून घेणार आहे तडतडेपर्यंत. तर अळीव हे आपल्याला हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर आहे. तर इथे अळीवामध्ये मी 1 चमचा तूप घालून छानपैकी तडतडेपर्यंत भाजून घेतलं आहे.
अळीवाचे सेवन हे आपल्या त्वचेसाठी व आपल्या केस गळतीसाठी खूप फायदेशीर आहे आणि बाळंतिणीसाठी देखील खूप फायदेशीर असे आहे. तर अशा प्रकारे अळीव मी ते छानपैकी भाजून घेतले आहेत आणि त्यानंतर इथे ज्या भोपळ्याच्या बिया असतात त्या बिया देखील मी अशा प्रकारे भाजून घेणार आहे. त्यात तूप वगैरे काही घालणार नाही आहे, नुसत्या बिया आपल्या अशाच भाजून घेणार आहे. फक्त त्यातले ते मॉइश्चर आहे ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे इथे भोपळ्याच्या बिया देखील मी छानपैकी मंद गॅसवर भाजून घेतल्या आहेत आणि त्यानंतर इथे मी घालणार आहे मनुका. मनुका देखील आपण छानपैकी भाजून घेणार आहोत. मनुकाच्या सेवनाने ॲसिडिटी नियंत्रित होते, दृष्टी सुधारण्यास मदत होते, वजन वाढण्यास उपयुक्त आहे, दात व हिरड्या याच्यासाठी खूप फायदेशीर आहे. तर अशा प्रकारे इथे मनुका असा हलकासा मी भाजून घेतला आहे आणि त्यानंतर इथे 1 वाटी इतके मी शेंगदाणे घेतले आहेत आणि शेंगदाणे पण छान असे खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर शेंगदाणे भाजून झाल्यानंतर जे मी एकीकडे खसखस, तीळ आणि अळीव जे भाजून ठेवले होते ते मिक्सरमध्ये छानपैकी त्याला असं वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक वाटायचं नाही आहे, थोडंसं असं जाडसरच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आणि हे छानपैकी वाटून झाल्यानंतर एकीकडे जे बदाम मी तळून ठेवले होते तुपामध्ये, त्यात बदामाचे असे जाडसर मी काप करून घेतलेले आहेत आणि भाजलेले शेंगदाणे आहेत त्याचं साल काढून घेतलेलं आहे आणि ते मिक्सरमध्ये मी फिरवून घेणार आहे. आपल्याला जास्त बारीक वाटायचे नाही आहेत, असे जाडसरच वाटायचे आहे. इथे मी पाव वाटी इतके मेथी दाणे घेतले आहेत आणि त्याला हलकेसे असे भाजून घेतलेले आहेत आणि भाजून झाल्यानंतर ते मिक्सरमध्ये छानपैकी असे मी बारीक वाटून घेणार आहे. तर वाटून झाल्यानंतर त्याला मी चाळून घेतलं आहे आणि एका वाटीमध्ये ती आपली मेथीची पावडर जी आहे ती काढून घेतली आहे आणि त्याच्यामध्ये तूप घालून मी भिजण्याकरता ठेवणार आहे. तर हे मेथीची पावडर आपल्याला 2 ते 3 तास भिजण्याकरता तुपामध्ये ठेवायची आहे. तर अशा प्रकारे तुपामध्ये ही मेथीची पावडर आपण भिजू घातल्यानंतर आपल्या मेथीचा जो कडवटपणा आहे तो कडवटपणा कमी होतो आणि लाडू खाताना जास्त आपल्याला कडवट लागणार नाही. तर अशा प्रकारे 2 ते 3 तास ही आपल्याला पावडर तुपामध्ये भिजत घालायची आहे. आपण जे सर्व साहित्य भाजून घेतलं होतं ते मी इथे एका परातीमध्ये काढून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य आपलं भाजून झालं आहे आणि त्यानंतर इथे मी जे डिंक तळून घेतलं होतं ते डिंक एका खोलगट अशा भांड्यामध्ये घातलेलं आहे आणि त्याला ग्लासाच्या मदतीनं असं क्रश करून घेणार आहे. मिक्सरमध्ये वाटल्याने डिंक हे आपले जास्त बारीक वाटले जाईल आणि एकदम असे चिकट होईल. त्यामुळे ग्लासाच्या मदतीनं आपल्याला असे हे थोडेसे जाडसर असे डिंक वाटून घ्यायचे आहेत. तर इथे डिंक आपलं छानपैकी असं वाटून झालेलं आहे आणि एकीकडे गॅसवर मी कढई तापण्याकरता ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 वाटी गूळ घेतला आहे. तो गूळ भिजला जाईल इतकं मी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि पाणी हे छानपैकी तापल्यानंतर त्याच्यामध्ये 1 वाटी इतका गूळ मी ॲड केलेला आहे आणि गूळ हा फक्त आपल्याला वितळून घ्यायचा आहे, त्याची चाचणी बनवायची नाही आहे. तर इथे आपला गूळ छानपैकी असा मंद गॅसवर वितळून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता ॲड करणार आहे जायफळ. जायफळ हे आपल्याला थोडंसं किसून घालायचं आहे, याची चव आणि टेस्ट छान येते आणि लाडूही छान आपले बनले जातील. तर यानंतर जे मिश्रण मी भाजून ठेवलं होतं ते एका खोलगट परातमध्ये मी असं काढून घेणार आहे, म्हणजे ते साहित्य सर्व मिक्स करताना सांडलं जाणार नाही आणि व्यवस्थित ते सर्व मिक्स होईल. तर इथे मी सर्व साहित्य एका ताटामध्ये एका परातीमध्ये काढून घेतलं आहे आणि त्याला असं हाताने व्यवस्थित छानपैकी मिक्स करून घेणार आहे. जे मी एकीकडे मेथीची पावडर भिजू घातली होती तुम्ही बघू शकता इथे थंडीमुळेच ते सर्व आळून गेलेले आहे. छानपैकी ही पावडर 2 ते 3 तास आपली भिजून इथे तयार आहे. तर ही पावडर देखील मी या मिश्रणामध्ये ॲड केलेली आहे आणि आता ती व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहे. आणि त्यानंतर एकीकडे जे आपण गुळाचा पाक करून ठेवला होता तो पाक या मिश्रणामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे आणि चमच्याच्या मदतीनं हे सर्व साहित्य आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. इथे मी लाडवांना स्वाद येण्यासाठी मी विलायची पावडर ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे विलायची पावडर घातल्यानंतर हे सर्व साहित्य छानपैकी चमच्याच्या मदतीने मी एकजीव करून घेतलेला आहे. आपलं जे गुळाचा पाक आहे तो गरम आहे त्याच्यामुळे चमच्यानेच आधी मिक्स केला आहे आणि नंतर हाताने पण मिक्स केला आहे.
तर अशा प्रकारे मिक्स करून झाल्यानंतर इथे मी छोट्या आकाराचे छान असे लाडू वळून घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता किती छानपैकी आणि अद्दर असे लाडू आपले वळले गेलेले आहेत. तर इथे हा बहुगुणी, पौष्टिक, सर्व आजारांपासून दूर ठेवणारा, आपली इम्युनिटी पॉवर वाढवणारा आणि हिवाळ्यामध्ये खाल्ला जावा असा स्वादिष्ट आणि पौष्टिक लाडू इथे आपला बनून तयार आहे. तर अशाच प्रकारे बाकीचे सर्व लाडू मी छानपैकी असे गोलसर वळून घेणार आहे. तोपर्यंत तुम्हाला अशा छान छान आणि पौष्टिक पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करावं लागेल. तर फ्रेंड्स, तुम्ही अजूनपर्यंत जर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. म्हणजे जेव्हा कधी मी असे छान छान आणि पौष्टिक व्हिडिओ पोस्ट करेन त्यावेळेस सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही ती रेसिपी फ्रीमध्ये पाहू शकता. तर इथे मी तुम्हाला लाडू फोडून दाखवत आहे. किती स्मूथली आणि सॉफ्टली आपला लाडू असा फुटला गेलेला आहे आणि छान असे आपले पौष्टिक लाडू बनून तयार आहेत. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी पौष्टिक लाडूंची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि अजून जर तुम्हाला कोणती दुसरी नवीन रेसिपी माझ्याकडनं पाहायची असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये देखील कळवा. म्हणजे मी ती रेसिपी तुमच्यासमोर नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. तर भेटूया एका नवीन रेसिपीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर. श्री स्वामी समर्थ सर्वांना. हॅव अ नाईस डे.